हरे कृष्णा। तर सर्वप्रथम सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आणि आपण गेले काही दिवस भगवद्गीता याविषयी चर्चा करत आहोत। आपण 5 सत्र याच्यामध्ये बघितले आणि आजचं हे 6वं सत्र आहे, 6वा सेशन आहे। तर मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की भगवद्गीतेमध्ये कोणते विषय अभ्यासले जातात, तर ते आहेत ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म असे 5 विषय आहेत। तर त्यापैकी ईश्वर, जीव, प्रकृती आणि काल हे शाश्वत आहेत आणि कर्म जे आहे ते शाश्वत नाही। आता शाश्वत या शब्दाचा अर्थ म्हणजे नित्य असा होऊ शकतो, नित्य, इटर्नल म्हणतात त्याला। तर ईश्वर नित्य आहेत, जीवही नित्य आहे, प्रकृतीही नित्य आहे, कालही नित्य आहे, पण कर्म बदलू शकतं, कर्मामध्ये बदल होऊ शकतो। कर्म कॅन बी चेंज, देअरफॉर कर्म इज नॉट इटर्नल, ते नित्य नाही। तर हे असे विषय आहेत 5। त्यानंतर आपण बघितलं की भगवद्गीता कशी ग्रहण केली पाहिजे, भगवद्गीता कशी स्वीकारली पाहिजे। ज्या प्रकारे अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार केला, त्या मूडमध्ये आपण भगवद्गीता जर स्वीकारली तर आपल्यामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, भगवंताविषयी भक्ती निर्माण होईल, भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होईल। अदरवाइज दॅट इज नॉट पॉसिबल, ते शक्य नाही। ओके, तर यापुढे आपण हे बघणार आहोत की म्हणजे मागे आपण जे काही बघितलं की त्याचाच आपण पुढे कंटिन्यूएशन करणार आहोत। म्हणजे आपण भगवद्गीता कशी ग्रहण केली पाहिजे आणि ती कशी अथॉरिटेटिव्ह असली पाहिजे याच्याविषयीच आपण बोलणार आहोत, कारण ती फार महत्त्वाचं आहे। कारण काय मिसगाइडेड होऊ नये, तर त्याच्या बाबतीत आपण थोडं चर्चा करणार आहोत। थोडा तात्विक विषय आहे आणि त्यानंतर आपण आपलं जे मी बोललो होतो की आपण जीवनाच्या रिअल समस्या काय आहेत तो सेशन घेऊ। तर तत्पूर्वी आपण गुरुवंदना करू, मंगलाचरण करू। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं। श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिनि। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। यस, तर आजचा जो सेशन आहे तो थोडा फिलॉसॉफिकल आहे, थोडा तात्विक आहे आणि तो समजणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी मी तुमची 5 मिनिटं एक्स्ट्रा पण घेईन, 20 ते 25 किंवा 30 पण होईल, पण हे माहिती असणं फार गरजेचं आहे। आणि ज्यावेळी हा सेशन कंप्लीट होईल त्यावेळी तुमच्यामध्ये क्लिअर कट अंडरस्टँडिंग असेल की भगवद्गीता कशी स्वीकारली पाहिजे, भगवद्गीता कोणाकडून स्वीकारली पाहिजे, भगवद्गीता शिकल्यानंतर किंवा ग्रहण केल्यानंतर आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते का नाही, होत नसेल तर का होत नाही, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। तर याच्यावरती आपण बोलणार आहोत। ओके, तर प्रथमतः हे बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला पटवून द्यायची असेल, स्पेशली जर तात्विक गोष्ट असेल, फिलॉसॉफिकल जर गोष्ट असेल, तर शक्यतो डायरेक्टली आपण जर ती सांगितली तर ती नाही कळत।
किंवा काही लोकांना कळते नाही असं नाही, पण फॉर द ले मॅन आपण काय करतो, एखादा अॅनॉलॉजी सांगतो त्याला. जसे आपण बोधकथा म्हणतो ना, कथा असते आणि त्यानंतर आपण एखादा बोध खाली देतो. तर त्या कथेतून त्याला तो बोध सांगितला जातो आणि तो त्याला समजतो. ओके, तर तसंच आपण काय करणार आहोत, एक दोन अॅनॉलॉजीचा वापर करून आपण भगवद्गीता कशी अंडरस्टँड केली पाहिजे याच्या बाबतीत बघणार आहोत. तर मी एक यंत्राचं उदाहरण घेईन. समजा तुम्हाला काय करायचं आहे, एक यंत्र शिकायचं आहे. आत्ता सध्या तुम्हाला त्या यंत्राबद्दल काही ज्ञान नाही आहे, म्हणजे काय आहे, अज्ञान आहे. ओके, मग आता अज्ञानात राहून चालेल का? नाही. का? कारण ते यंत्र शिकवून तुमचा उदरनिर्वाह त्याच्यापासून होणार आहे. त्यामुळे ते यंत्र शिकणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग तुम्ही ते यंत्र शिकता आणि तुमचा उदरनिर्वाह करता. आता तुम्ही यंत्र शिकता आणि त्याचं तुमचा उदरनिर्वाह करता, याचा अर्थ तुम्ही ते यंत्र परफेक्टली शिकलेलं आहे. बरोबर आहे. आता जो व्यक्ती तुम्हाला यंत्र शिकवतो, जो व्यक्ती तुम्हाला त्या यंत्राबद्दल नॉलेज देतो, ते जर परफेक्ट असेल तर तुम्ही परफेक्टली यंत्र शिकून तुमचा उदरनिर्वाह कराल. बट तो व्यक्ती जर तुम्हाला मिसगायडेड करत असेल तर इम्परफेक्ट जे नॉलेज असतं, मिसगायडेड जे नॉलेज असतं, दॅट इज व्हेरी डेंजरस. जर त्या व्यक्तीने तुम्हाला प्रॉपर नॉलेज जर त्या यंत्राचं दिलं नाही आणि जर तुम्ही यंत्र चालवायला जाल तर तुमचे त्या यंत्रामध्ये हात वगैरे सापडून तुम्हाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. किंवा तुम्ही म्हणाल मी काय करतो, स्वतःच ते यंत्र कसं तरी काय करतो, शिकतो, माझं मी बघतो काय करायचं. आणि तुम्ही कुठली तरी बटणं काहीतरी दाबून काहीतरी करायला गेलं तर काहीतरी होऊन बसेल ते. मग सांगण्याचा भाग माझा काय, तो जो व्यक्ती जो तुम्हाला शिकवतो, यंत्र कसं वापरायचं ते शिकवतो, ही शुड बी परफेक्ट. तो व्यक्ती परफेक्ट असला पाहिजे, तर ते यंत्र तुम्हाला प्रॉपरली चालवता येईल आणि तुमचा उदरनिर्वाह होईल. यात मला काय सांगायचं आहे, जो व्यक्ती तुम्हाला भगवद्गीतेविषयी ज्ञान देतो तो परफेक्ट सोर्स कडून असलं पाहिजे. तो व्यक्ती श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असला पाहिजे. तो व्यक्ती भगवंतांचा भक्त असला पाहिजे. त्या व्यक्तीच्या मनात भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे, भगवंताविषयी निष्ठा असली पाहिजे. असा व्यक्ती तुम्हाला भगवद्गीतेचं प्युअर, अनडायल्युटेड, अनअडल्टरेटेड ज्ञान देऊ शकतो. याचं का बोलतोय मी, किंवा याचं मला बोलण्याचं कारण काय, कारण लोक म्हणतात मी भगवद्गीता ऐकली आहे, मी भगवद्गीता वाचली आहे, आमच्या घरी भगवद्गीता आहे. मग भगवद्गीता घरी आहे, तुम्ही भगवद्गीता वाचली आहे, ऐकली आहे, तर तुमच्या मध्ये भक्तीची किंवा भगवंताविषयी प्रेमाची किंवा निष्ठा या गोष्टी प्रकट का नाही होत मग? तर याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक अॅनालॉजी बघणार आहोत. नीट ऐका व्यवस्थित. राईट, लेट स्टार्ट. तर समजा तुम्हाला काहीतरी त्रास आहे, कोणताही शारीरिक काहीतरी त्रास आहे, तर तुम्हाला ज्यावेळी त्या शारीरिक त्रासाची जाणीव होते, ज्ञानेंद्रिय आहेत पण कर्मेंद्रिय आहेत, तर त्यातून तुम्हाला त्याची जाणीव ज्यावेळी होते, त्यावेळी तुम्हाला त्रास ज्यावेळी होतो, त्यावेळी तुम्हाला दुःख होतं. राईट, आणि तुम्ही काय करताय, मग डॉक्टरकडे जाताय. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला जे काय अनुभवात आलेले दुःख आहेत ते त्या डॉक्टरला तुम्ही सांगताय. आणि मग डॉक्टर काय करतो, त्या काय असेल ते बरेच टेस्ट वगैरे करेल, रक्ताची टेस्ट करेल, एक्सरे करेल आणि काहीतरी करेल, जे काय ते करेल. आणि डॉक्टर नंतर तुम्हाला बोलवतो आणि सांगतो हे बघा, हा असा असा तुम्हाला आजार आहे. म्हणजे काय करतो डॉक्टर, निदान करतो, डायग्नोसिस करतो. आणि डॉक्टराने डायग्नोसिस केल्यानंतर डॉक्टर काय करतो, ही एक गोळी आहे, ही सकाळी घ्यायची उपाशीपोटी. ह्या दोन ज्या गोळ्या आहेत
त्या सकाळी जेवणानंतर खायच्या, ही गोळी दुपारी खायची, आणि ह्या ज्या 2 गोळ्या आहेत ह्या संध्याकाळी जेवणानंतर खायच्या. हे डॉक्टर तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या गोळ्या घेताय, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन जे काय आहे ते घेताय, तुम्ही घरी येताय, आणि तुम्ही घरी आल्यानंतर जी गोळी सकाळची सकाळी खाताय, दुपारची संध्याकाळची आहे त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने तुम्ही ती गोळी खाताय, आणि मग तुम्ही बरे होताय. आता तो सांगणारा डॉक्टर, त्यानं केलेलं निदान, त्यानं दिलेली ट्रीटमेंट, आणि तुम्ही ज्या प्रकारे त्यांचा मेडिकेशन घेतलं हे परफेक्ट आहे, हे कशावरून समजणार? बघा मी काय म्हणतोय, तो डॉक्टर, त्या डॉक्टराने केलेलं निदान, त्या डॉक्टराने दिलेली ट्रीटमेंट, आणि तुम्ही ज्या प्रक्रियेनं ते मेडिकेशन ग्रहण केलं, राईट, तुम्ही ज्या प्रक्रियेने ते मेडिकेशन ग्रहण केलं, हे सर्व परफेक्ट आहे, हे कशावरून समजणार? सिंपल आहे. तुमच्यामध्ये जी त्रासाची लक्षणं जी आहेत ती तुम्हाला हळूहळू कमी झालेली दिसतील. सुदृढ आरोग्याची लक्षणं जी आहेत, निरोगी आरोग्याची लक्षणं जी आहेत ती तुमच्यामध्ये हळूहळू वाढलेली दिसतील. तुम्ही हळूहळू निरोगी व्हाल, जीवनाचा आनंद तुम्ही उपभोगू शकाल, तुमची दुःखमय परिस्थिती निघून जाईल. आता जर तुमचा त्रास कमी होत असेल, तुमच्यामध्ये निरोगी माणसाची लक्षणं जागृत होत असतील, तर तो डॉक्टर, त्याचं ते निदान, त्यानं दिलेले प्रिस्क्रिप्शन, आणि तुम्ही ज्या प्रक्रियेने ते मेडिकेशन घेतलेलं आहे हे सर्व परफेक्ट आहेत. लक्षात ठेवा, परफेक्ट आहेत. तो डॉक्टरही परफेक्ट आहे, त्याचं निदान हे अगदी परफेक्ट आहे, त्याने दिलेली ट्रीटमेंट ही अगदी परफेक्ट आहे, आणि तुम्ही ज्या प्रक्रियेने ते मेडिकेशन घेतलं ती प्रक्रिया, ती प्रोसेस, तीही परफेक्ट आहे. आता हे आपण कोरिलेट करणार आहोत भगवद्गीतेविषयी. तर प्रथमतः भगवद्गीता ऍक्च्युअली व्यक्तीला आपलं दुःखच काय आहे हेच मुळात माहित नाहीये. त्याचं दुःख म्हणजे काय, माझी सॅलरी झाली नाही, किंवा नळालाच पाणी आलं नाही, किंवा आणि कोणाचं काहीतरी दुःख असेल, तर याला तो दुःख समजून बसतो. पण जे वास्तविक ज्या जीवनाच्या समस्या आहेत, जरी त्याला त्याच्या भोवती त्या असल्या, जरी त्याला माहीत असल्या, तरी पण त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. तर प्रथमतः त्या व्यक्तीला मूळचं दुःख काय आहे हेच माहित नाही, आणि ते भगवद्गीता सांगते. भगवद्गीतेमध्ये हे सांगतात, दुःखालयम अशाश्वतम, हे जे जग आहे हे जग पूर्ण दुःखानं भरलेलं आहे. दुःखालयम, दुःख आलय, आलय म्हणजे असं स्थान किंवा आश्रय असा अर्थ होतो त्याचा, की जिथं ती गोष्ट मिळते, आलय. जसं हिमालय, हिमालय म्हणजे काय, जिथं बर्फ मिळतो, हिम आलय, हिमाचं जिथं बर्फाचं स्थान आहे ते हिमालय झालं. विद्यालय, जिथं विद्या मिळते, विद्यालय झालं. ग्रंथालय, जिथं ग्रंथ मिळतात, ते ग्रंथालय झालं. तसं दुःखालय म्हणजे काय होईल, जिथं दुःख मिळतं. तर भगवंत सांगतात की हे जे जग आहे हे कसं आहे, दुःखालयम आहे, दुःखानं भरलेलं आहे. भगवंत हेही सांगतात की जीव या सृष्टीत कसा आला, आणि जीव या सृष्टीमध्ये दुःख का उपभोगतो. एखाद्या व्यक्तीला पाप करायची इच्छा नसते तरीही तो पाप का करतो. अर्जुन हा प्रश्न विचारतात भगवंतांना. इच्छा नसतानाही एखादा व्यक्ती पाप का करतो,
आणि तो पापमय जीवन जगतो, दुःखमय जीवन जगतो. तर भगवद्गीता याच्याविषयी बोलते. म्हणजे तुमचं दुःख काय आहे, त्रास काय आहे हे भगवद्गीता सांगते. राईट, की जसं तुम्हाला त्रास जो होतो, तुम्हाला दुःख होतं, तुम्ही जे डॉक्टरला सांगताय, तसं भगवद्गीता सांगते तुम्हाला दुःख काय आहे. त्यानंतर भगवद्गीता हेही सांगते की जे दुःख जे आहे त्याची ट्रीटमेंट काय आहे ते भगवद्गीता सांगते. भगवंत काय म्हणतात, मन मना भव मद्भक्त मज्जाजी माम नमस्कुरु माम उमिते ते कौंतेय मायामितं तरंती ते. मन मना भव मद्भक्त, भगवंत सांगतात, ऑलवेज थिंक ऑफ मी, बिकम माय डिवोटी, ऑफर युअर होमेज अनटू मी, thus you will come to me without fail. तर सतत माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर. असं करशील तर या दुःखमय जगतातून तू माझ्या धामात येशील, माझ्याकडे येशील. ही भगवंत ट्रीटमेंट सांगतात तुम्हाला. भगवंत हेही सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुनाला सांगतात शेवटी 18व्या अध्यायामध्ये सांगतात, जे काय तथाकथित धर्म आहे त्या सर्व धर्मांचा तू त्याग कर आणि केवळ मला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, एकम, केवळ मला शरण ये. अहम त्वाम सर्व पापेभ्यो, तुझ्या सगळ्या पापांचं मी हे करेन. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. घाबरू नको, भिवू नको, किंवा मनामध्ये शंका ठेवू नको. तर हेही भगवान सांगतात. त्याच्यानंतर ते हे ग्रहण कसं करायचं हेही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे उदाहरण आहे अर्जुन. तर अर्जुन हे सगळं ऐकतात आणि अर्जुन म्हणतात की हे भगवंता, मी आजपर्यंत तुम्हाला कृष्ण, सखा, मित्र अशा नावानं तुम्हाला मी पुकारत होतो, पण तुम्ही तर साक्षात भगवंत आहात, परमनियंत्रक आहात. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंद, सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचे कारण तुम्ही आहात. बर, मी तुमचा मित्र आहे सध्या, म्हणून मी तुमची खुशाली करण्यासाठी मी या गोष्टी बोलत आहे, अशातलाही भाग नाही आहे. मोठे मोठे ऋषीमुनीही हेच सांगतात, त्यांची अर्जुन नावं घेतात, नारद, असित, देवल, ह्याही ऋषीमुनींचं हेच मत आहे. तर मग अर्जुन म्हणतात, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगाल, तुम्ही जे सांगितले ते मी आहे तसं स्वीकार करतो भगवंत, आणि तुम्ही जे म्हणाल तेच मी करतो. आणि अर्जुनानं तसंच केलं. जो अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये त्याच्या हातातून गांडीव जे धनुष्य आहे ते खाली गळून पडतं, जो कन्फ्यूज होतो, जो युद्ध करणार नाही म्हणतो, भगवद्गीतेच्या अंत म्हणजे शेवटी तो काय होतो, युद्ध करतो आणि विजय प्राप्त करतो. राईट. तर हे झालं फ्रेमवर्क झालं. आता जे म्हणतात की आमच्याकडे भगवद्गीता आहे, आम्ही भगवद्गीता वाचली आहे, आम्ही भगवद्गीता ऐकली आहे, आम्ही भगवद्गीतेचं वाचन करतो, हे जे म्हणतात, जर आणखी एक गोष्ट सांगायची नाही, भगवंत हेही सांगतात की ह्या प्रोसेसने जर गेले तर काय होतं, तर त्या व्यक्तीमध्ये काय बदल होतात. तर भगवद्गीता मध्ये म्हणलेलं आहे की तो व्यक्ती कसा होतो, स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ, तो व्यक्ती धीर होतो, तो क्षुब्ध होत नाही. हे वर्ड जरा हार्ड वाटते. तर अर्जुन विचारतात भगवंतांना, हे स्थितप्रज्ञ म्हणजे काय आहे, तो व्यक्ती कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा बसतो,
ह्या बाबतीत अर्जुन विचारतात. तर भगवान त्या बाबतीचं डिस्क्रिप्शन देतात भगवद्गीतेमध्ये. तर ह्या प्रोसेसने तुम्ही जाल तर तो व्यक्ती स्थितप्रज्ञ होतो, धीर होतो. ह्या भौतिक जगाच्या दुःखांचा त्याच्यावरचा पडणारा प्रभाव कमी होतो. तो विचलित होत नाही. द्वंद्व जे असतात, ड्युअलिटी जी आहे, चांगलं वाईट, या द्वंद्वातून तो बाहेर पडतो. त्याच्यामधला मद, मोह, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, कपटीपणा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नाहीशा होतात. तो व्यक्ती आत्माराम स्टेजला जातो, आत्माराम स्तरावरती पोहोचतो. आणि तो माझ्याकडे येतो. भगवत आपल्या सृष्टीचंही वर्णन करतात. न शशांकोन पावक तत् श्लोक आहे तो काहीतरी, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धामं परमं, आठवत नाही येतो. ठीक आहे. तर भगवत आपल्याही सृष्टीचं वर्णन करतात. तर हे झालं फ्रेमवर्क. तर आता जसं मग अशी बोललो मी, जे म्हणतात की आमच्याकडे भगवद्गीता आहे, मी ऐकलं आहे बऱ्याच लोकांच्या तोंडून, मी आज माझ्याकडे भगवद्गीता आहे, मी भगवद्गीता वाचतो, मी भगवद्गीता वाचलेली आहे, हो हो माझ्याकडे आहे, बघा आमच्या घरी भगवद्गीता आहे. तुम्ही कोणाला विचारा भगवद्गीतेविषयी, आहे आहे मी वाचतो, माहिती आहे मला भगवद्गीता, माहिती आहे मला भगवद्गीता, ही लोकांची उत्तर असतात. तर ज्या व्यक्तीनं भगवद्गीता वाचली आहे, ज्या व्यक्तीनं भगवद्गीता ऐकली आहे, ज्या व्यक्तीच्या घरी भगवद्गीता आहे आणि ज्या व्यक्तीनं भगवद्गीतेचे काही अध्याय वाचले आहेत, तर जसं मी मगाशी सांगितलं की जर तुमच्यामध्ये सदृढतेची लक्षणं येत असतील, तुम्हाला तुमचा जो त्रास आहे तो कमी होत असेल आणि निरोगी जीवनाची लक्षणं येत असतील, तर तो डॉक्टर, ती ट्रीटमेंट, ते निदान आणि ती प्रोसेस परफेक्ट आहे. डॉक्टरामध्ये परफेक्शन नसेल परत गडबड होणार, ट्रीटमेंटमध्ये परफेक्शन नसेल तरी गडबड होणार, निदानामध्ये परफेक्शन नसेल तरी गडबड होणार, आणि जी घेण्याची प्रोसेस आहे तीही प्रॉपर नसेल तरीही गडबड होणार. तुमची दुःख नाहीशी होणार नाही किंवा तुमच्यामध्ये सदृढतेची, निरोगाची लक्षणे येणार नाही. सेम त्या पद्धतीने असं आहे. सेम जर भगवद्गीता तुम्ही सगळं हे करताय, वाचताय, आहे सगळं हे म्हणताय, आणि जर तुमच्यामध्ये ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे इतरांविषयीचा, निंदा करता इतरांविषयी, मोह अजून गेलेला नाहीये, तुमच्या मनात इतरांविषयी दया नाहीये, सत्य नाहीये तुमच्यामध्ये, त्यानंतर तुमच्यामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होत नाहीये, त्यानंतर भगवंताविषयी निष्ठा निर्माण होत नाहीये, भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होत नाहीये, केवळ रिच्युअल म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी जर करत असाल, करताय म्हणा, केवळ विधी, ह्या लक्षणं, ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये येत नसतील, तर तुम्ही जिथून भगवद्गीता ऐकताय, जिथून भगवद्गीता वाचताय किंवा जी भगवद्गीता वाचताय, पण ज्यांच्या कोणाकडून भगवद्गीता ऐकताय, जे काय करताय, दॅट इज ऑल इम्परफेक्ट. जसं तुमच्यामध्ये सदृढतेची लक्षण आली नसतील तर ते 4 पायंडे जे सांगितले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी इम्परफेक्शन असण्याची शक्यता आहे. तसं इथंही आहे. तर मग प्रश्न असा येतो शेवटी की मग काय करायचं. तर मगाशी सांगितल्या पद्धतीने भगवंतांचे भक्त, भगवान श्रीकृष्णांचे अधिकृत प्रतिनिधी जे असतात, की ज्याला आपण आध्यात्मिक गुरु, स्पिरिच्युअल मास्टर म्हणतो,
यांच्या थ्रू तुम्ही जर त्या परंपरेतून तुम्ही जर भगवद्गीता जर ऐकली की ज्याच्यामध्ये जराही भेसळ नाहीये, मी 2 शब्द वापरतो, अनअडल्टरेटेड, अनडायल्युटेड, अशा फॉर्ममध्ये जर ती भगवद्गीता तुमच्यापर्यंत येत असेल, दॅट इज परफेक्ट. पण जी लक्षणं मी मगाशी सांगितली, ती लक्षणं काही तुमच्यामध्ये जर त्याच्यामधलं काय फरकच जर काय पडत नसेल, तर जे काय आहे, ज्याच्या थ्रू जे काय होत आहे, दॅट इज ऑल इम्परफेक्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, अशा माणसाचा शोध घ्यायचा आहे, अशा व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे की जो व्यक्ती या भगवंतांच्या परंपरेमध्ये असायला हवा. अशा व्यक्तीचा आपण शोध घ्यायला हवा की जसं आपला आजार काय आहे, जसं आपण एखादा परफेक्ट डॉक्टर बघतो, आपण बघतो ना, आपल्याला जो आजार आहे किंवा जो काय आपल्याला त्रास आहे, तर आपण एखाद्या प्रामाणिक डिग्री असणाऱ्या डॉक्टरकडे जाणार ना. एक एक्झाम्पल सांगितलं असतं, वेळ झालाय, पण ते त्या काळ आम्ही लहान होतो ना, त्या काळी असे फिरते डॉक्टर बी असायचे. त्यांच्याकडे डिग्री बिग्री काय नसायची, ते घेऊन फिरायचे. ते कोणी 1 इंजेक्शनची डिमांड केली 1 द्यायचे, कोणी 2 केले तर 2 द्यायचे. हे आमचे आजोबा होते, तर आमचे आजोबा काय करायचे, ते डॉक्टर यायचे आणि आमचे आजोबा म्हणायचे, आम्ही लहान होतो, आजोबा म्हणायचे की फार त्रास व्हायला रे, फार त्रास व्हायला. मग ते डॉक्टर म्हणायचे काय नाही, 1 इंजेक्शन करतो. आमचे आजोबा म्हणायचे अरे एका इंजेक्शन काय होत नाही रे, 2 कर. ते आमच्या आजोबांची टोन होती. म्हणजे बघा, जो इंजेक्शन घेतो आहे त्याला त्या डॉक्टरवरती विश्वास नाही, कारण डॉक्टर 1 करतो म्हणतोय, ह्याला 2 हवे, म्हणजे याचा विश्वास हा नाहीये की ते एका इंजेक्शन मी बरं होईल. हे झालं त्या रुग्णाचं इम्परफेक्शन. आता डॉक्टरचं इम्परफेक्शन काय आहे बघा. डॉक्टर काय करतो, 1 इंजेक्शन देतो, पण रुग्ण डिमांड करतो म्हणून 2 इंजेक्शन देतो. म्हणजे त्या डॉक्टरवरती, त्याच्या स्वतःच्या ज्ञानावरती त्याला विश्वास नाही. दॅट इज देअर इम्परफेक्शन, दॅट इज हिज इम्परफेक्शन. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आपला आजार जर बरा व्हायचा असेल तर आपण जसा परफेक्ट डॉक्टर शोधतो, सिमिलरली भगवद्गीता आपल्याला समजायची असेल तर भगवंतांच्या प्रामाणिक प्रतिनिधीचा शोध आपण घेतला पाहिजे. मग त्यानंतरचा प्रश्न असा येतो की मग हे प्रामाणिक प्रतिनिधी आम्हाला कुठे भेटणार किंवा कसं ओळखायचं कोण प्रामाणिक आहे कोण नाही. बरोबर आहे ना. मी तुम्हाला काल म्हणलं की तुम्ही मार्केटमध्ये जर भगवद्गीता घ्यायच्या तर शेकडो भगवद्गीता तुम्हाला मिळते. कुठली उचलायची, वेगवेगळ्या ऑथरची भगवद्गीता आहे. सगळ्या सारख्याच आहेत का. 3 गोष्टीचं तुम्हाला मी काल उदाहरण दिलं. 3 बॉटल आहेत. सॉरी, 3 बॉटल आहेत. एका बॉटलमध्ये सोडा आहे, एका बॉटलमध्ये ती दारू आहे आणि एका बॉटलमध्ये पाणी आहे. तिन्ही बॉटल सारख्याच दिसतात. तर सगळ्याच बॉटल पाण्याच्या आहेत का हो? नाहीत ना. आपल्याला काय प्यायचं आहे, आपल्याला पाणी प्यायचं आहे, ना की ते ड्रिंक, ना की ते सोडा. तर मग हे कोण सांगणार की ज्याला माहिती आहे कशात काय ओतलंय, तो व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो. त्या व्यक्तीचा तुम्हाला शोध घेतला पाहिजे. तर आणि काही ज्यावेळी सेशन्स होतील त्यावेळी म्हणजे काही लोकांचे प्रश्न असतात की हे असं आहे ते असं आहे, तर त्याविषयी काही पुस्तकं जी असतात, आपण वाचनही शास्त्रांचं केलं पाहिजे. तर त्यावेळी काही पुस्तकांची नावं मी तुम्हाला सांगेन की जी अधिकृत आहेत, जसं आता आपण बोललो तसं. तर या सेशनमधून आपण काय शिकलो, तर अधिकृत ऑथॉरिटेटिव्हनेस हा फार महत्त्वाचा आहे.
तर हे असं तुमचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. आणि बरेच मित्रांचे मला फोन येतात हल्ली, म्हणजे आय मीन हे 2-4 सेशन झाले ना, तर त्यांचे फोन येतात मला. सकाळीच एक फोन आला होता, तर एक 3-4 फोन आले होते मला. तर प्रत्येकांचे थोडे वेगवेगळे व्ह्यू आहेत. प्रत्येकांचे असे प्रश्न आहेत की जे पुढे आपण कव्हर करणार आहोत. तर काय हरकत नाही, प्रश्न विचारायला काय हरकत नाही. मला वेळ असेल तर मी ते उत्तर देईन, नसेल तर आपण ह्याच्यामध्ये कव्हर करू ती प्रश्न. तर 30 मिनिटं झालेली आहेत, कारण मी 20 मिनिटंच म्हणतो, पण ती 10 मिनिटं आज मी तुमच्याकडून एक्स्ट्रा थोडी मागितली होती, कारण हा कन्सेप्ट मला क्लिअर करायचा होता, कारण थोडा तो राहिला होता काल. आणि अनेक गोष्ट म्हणजे थोडं कीर्तन ही व्हावं अशी माझी इच्छा आहे. हे ज्यावेळी संपतं त्यावेळी 2 मिनिटं कीर्तन करावं अशी इच्छा आहे. पण काही टेक्निकल म्हणजे आय मीन काही प्रॉब्लेम आहे की जसं हे रेकॉर्डिंग जे करतो मी हे रात्रीचं असतं, त्याच्यामुळं दिवसा भरपूर आवाज असतो, इथं बांधकाम चालू आहे त्याचा आवाज भरपूर असतो, त्याच्यामुळं ते रेकॉर्डिंग प्रॉपर नाही होत. त्यामुळं मी ते सकाळी नाही करत. पण ज्यावेळी समजा असं शांत वातावरण असेल तर त्यावेळी आपण कीर्तन जरूर करू. तर थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा खूप आभारी आहे. आणि शेवटी एक सांगतो की व्यक्ती बरेच त्याचं एक आयुष्यमान एक 65 इयर्स जर पकडलं आपण ॲव्हरेज, तर ते 65 इयर्समध्ये मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगेन त्याची वर्गवारी कशी होती, कशामध्ये व्यक्ती किती टाईम घालवते. एक एक्झाम्पल म्हणजे व्यक्ती झोपेत जवळजवळ 20 ते 25 वर्ष घालवतो. झोपेत आयुष्यात 20 ते 25 वर्ष घालवतो. हे काय मी म्हणत नाही आहे, सायंटिस्टच म्हणणं आहे. तर मी काय म्हणतो, दिवसात तुम्ही 24 तास कामातच असता, संसारात लागलेलेच आहे, सगळेच संसारातच लागलेले आहे. तर 24 तासापैकी दिवसाचे ॲटलिस्ट 24 मिनिट तरी द्या भगवंतासाठी. आणि यातील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आज तरी मी हे कंप्लीट केलेलं आहे. उद्यापासून आपण एक मोठा सेशन स्टार्ट करणार आहोत, आणि तो म्हणजे मनुष्य जीवनाच्या वास्तविक समस्या काय आहेत हे आपण उद्या बघणार आहोत. तर आजचा सेशन हा थोडासा मोठा होता, थोडा तात्विक पण होता. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, आभारी आहे. ओके. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय.